श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 25 मे। श्रीराम जय राम जय जय राम। आनंद मिळविण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी। नमस्कार। आज दिनांक 25 मे। श्रीराम जय राम जय जय राम। आनंद मिळविण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी। घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे। आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी। इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीही संपत नाही। जीवन हे मूलतः आनंदमय आहे। सृष्टी क्रमावर सोडले तर ते सुखी होईल। आनंद अत्यंत विशाल आहे। देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते। आनंद मिळविणे हे सोपे आहे, पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे। आपण उपाधीने जड झालो आहोत, म्हणून आपण हलके झाले पाहिजे। सर्व जगाला आनंद हवा असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा। आनंद हा शाश्वत आहे, पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही। फोड आला म्हणजे खाज सुटते, आणि खाजवल्यावर रक्त आले तरीही एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो। पण म्हणून खाजवतच राहणे हे योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो। त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते, परंतु तो हाडूक काही सोडत नाही। विषयाचा आनंद हा असाच असतो। कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद, ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे। वासना भगवंताकडे वळविली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे। ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो। त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंद रूप बनविते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते। वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखविते, म्हणजेच खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते। वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो। वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही। ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे। वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा कोणताही उपाय नाही। वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास। जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे। चिरकाळ टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्या वृत्तीविषयी आपल्याला पुन्हा एकदा सजग करतात। महाराज म्हणतात की आपली वृत्ती ही आनंदमय असावी, म्हणजे आपल्याकडे बघूनच इतरांना आनंद वाटला पाहिजे। आपल्याकडे ज्यानी कुणी यावं त्याला आनंद वाटावा, अशी आपली वृत्ती आपण कायम टिकवता आली पाहिजे। पण ती तशी टिकते का? तर नाही। आणि याला कारण काय? तर आपले विषय। अर्थातच या विषयात आपण अडकतो आणि त्याच्याच आहारी जात राहतो। आणि म्हणूनच महाराज म्हणतात की याला नामासारखं दुसरं कोणतेही साधन नाही।
आणि या वृत्ती बदलण्याला तरी कारण काय असतं? तर आपली वासना. ही वासना जर विषयांकडे वळली तर आपल्याला दुःख देते, आणि तीच जर परमेश्वराकडे वळली तर सुखाची प्राप्ती करून देते. पण आपण पुन्हा पुन्हा या वासनेत आणि विषयात अडकून राहतो आणि दुःखाला आमंत्रण देत राहतो आणि सुखापासून आणि खऱ्या आनंदापासून, समाधानापासून स्वतःलाच दूर सारत जातो, नाही का? म्हणूनच जर खऱ्या आनंदाची, सुखाची, समाधानाची प्राप्ती करायची असेल आणि त्या परमेश्वराला साधायचं असेल तर सातत्याने त्याचं नाम घेत राहणं हेच महत्त्वाचं ठरतं, आणि त्याची कृपा झाल्याखेरीज राहत नाही. म्हणूनच हे नाम आपण सातत्याने घेत राहू आणि आपल्या परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होईल, यासाठी आपण आपल्या गुरुकडे आणि त्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram